महाराष्ट्रातील नदी प्रणाली या व्हिडिओमध्ये आपण गोदावरी नदीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकड्यावर झालेला आहे। ही एक प्रमुख पूर्ववाहिनी नदी आहे। गोदावरी नदीचे उगमस्थान अरबी समुद्रापासून पूर्वेकडे 80 किलोमीटर अंतरावर आहे। त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी 1450 किलोमीटर इतकी आहे, तर महाराष्ट्रात तिची लांबी एकूण 668 किलोमीटर इतकी अंतर आहे। गोदावरी नदी सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट या 2 डोंगर रांगांच्या दरम्यान आहे। महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील गंगा नदीच्या खालोखाल ही एक पवित्र नदी मानली जाते। तिला दक्षिण भारताची गंगा असे सुद्धा म्हणतात। दक्षिण भारतीय पठारावरील म्हणजेच पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी असल्याने तिला वृद्धगंगा असेही म्हणतात। गोदावरी नदी खोऱ्याने भारताचे 10% क्षेत्र व्यापले आहे, तर महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले आहे। गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड व गडचिरोली या जिल्ह्यातून वाहते। संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण आहे। या धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात। तेथेच पक्षी अभयारण्य सुद्धा आहे। गोदावरी नदीमध्ये परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात नयनरम्य असे जांभूळ बेट आहे। हे नदीपात्रातील एकमेव असे निसर्गनिर्मित बेट आहे। गोदावरी नदी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बेलूर बुद्रुक या गावातून तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते। गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, मांजरा, प्रवरा, प्राणहिता, दक्षिण पूर्णा नदी, इंद्रावती या प्रमुख उपनद्या आहेत। नदीकाठावरील प्रमुख शहरे यामध्ये नाशिक, पैठण, कोपरगाव, गंगाखेड, नांदेड इत्यादी शहरांचा समावेश होतो। गोदावरी ही नदी भारतातील महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या 3 राज्यातून वाहत जाऊन मुखाजवळ त्रिभुज प्रदेश असा निर्माण करून ती पूर्वेस राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते।